एखादं मॉडेल उभं करून दाखवलं, ऐकून कुणी सुधरत नाही, इथं काम करीत नाही, पाहिल्यानंतर काम केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्या 2-3 शाळा असतील, गर्दरेवाडीची असेल, जातेगावची असेल, वाबळेवाडीची असेल किंवा आताही असेल, आम्ही त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होऊ शकतात आणि त्याच्यावर सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळू शकतं हे सिद्ध करून दिलं. हजारो लोक येत आहेत, पाहत आहेत, आपल्या आपल्या गावामध्ये रेप्लिका करण्याचा प्रयत्न करतायत. हेच गोष्टी जर आपण शिक्षणाच्या परिणामांच्या बाबतीत जर दाखवून दिल्या की तुम्ही फक्त आतापर्यंत बौद्धिक बुद्धिमत्ता पाहताय, याच्या पलीकडे जाऊनही सामाजिक बुद्धिमत्ता त्याचा कुठलाही विचार केला नाही, याचे परिणाम आज आपण समाजामध्ये पाहतोय. समाजाचा आपण घटक आहे आणि काही देणं लागतो आणि आपण काही जबाबदार आहे. हे शिक्षणाने जर एखाद्याच्या मनामध्ये आपण रुजवू शकलो नाही तर ते शिक्षणाचं फेल्युअर आहे. म्हणजे साधी गोष्ट, एक साधा प्रश्न विचारायचा की आज समाजामध्ये न शिकलेल्या लोकांचा त्रास जास्त आहे का शिकलेल्या लोकांचा त्रास जास्त आहे?